नमस्कार, लोकनजर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी श्रद्धा रॉबिन्सन। तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर लगेच आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी। अकोला महानगरपालिका प्रशासनाद्वारे मालमत्ता कर, बाजार परवाना वसुली, पाणीपट्टी कर वसुली, दैनंदिन बाजार वसुली इत्यादी कर वसुलींचा कंत्राट स्वाती इंडस्ट्रीला देण्यात आला होता। मात्र सदर कंपनीकडून करारनाम्याचा शर्ती व अटीनुसार काम केले नसल्याने अकोला मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांनी सदर कंपनीचे कंत्राट रद्द केले आहेत। तर यापुढे महानगरपालिकाद्वारे लावण्यात येणारे सर्व प्रकारच्या कर वसुली ही मनपा कर्मचाऱ्यांद्वारेच करण्यात येणार असून शहरातील नागरिकांनी कोणत्याही खासगी व्यक्तींकडून कर संदर्भातील पैशांचा व्यवहार करू नये असे आवाहन महानगरपालिकेद्वारे करण्यात आले आहे। अकोला महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ता कर, पाणीपट्टी कर, बाजार वसुली, बाजार दैनिक वसुली या सर्व वसुलीचा कॉन्ट्रॅक्ट स्वाती इंडस्ट्रीज रांची यांना देण्यात आला होता। परंतु त्यांनी करारनाम्यामध्ये शर्ती व अटीनुसार काम केलं नसल्यामुळे माननीय आयुक्त तथा प्रशासक यांनी आज सदर कॉन्ट्रॅक्ट हा पूर्णपणे रद्द केलेला आहे। मी सर्व अकोलावासियांना आवाहन करतो की त्यांनी अकोला महानगरपालिका कर्मचाऱ्याकडूनच सदर मालमत्ता कर व पाणीपट्टा कर भरावा व आणि त्यांना सोयीचे व्हावे म्हणून आम्ही 4 झोनवर सुद्धा त्यांना मालमत्ता कर व पाणीपट्टा कर भरण्याची व्यवस्था केलेली आहे। तर मी पुन्हा सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी कोणत्याही खाजगी माणसांना किंवा खाजगी एजंटना कोणालाही पैशाचा व्यवहार करू नये। अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या शास्त्री नगर परिसरात एका व्यक्तीजवळून 10 किलो गांजा जप्त करण्याची कारवाई वर्षाच्या शेवटच्या दिवशी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। उच्चभ्र वस्तीतून गांजा जप्त करण्यात आल्यामुळे यांचे पाळेमुळे कुठवर रुजली आहेत यांचा सखोल तपास करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे। पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहेत। रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खासगी ट्रॅव्हल्स YS बसेसचे अज्ञात व्यक्तीने काल रात्री काच फोडले। अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशन भागात दीपक चौक इथे खासगी बसेस उभ्या असतात। तसेच 31 डिसेंबर रोजी संपूर्ण अकोला शहरात मोठ्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। तरी सुद्धा काल रात्री दीपक चौक इथे YS खासगी बसेसला काही अज्ञात व्यक्तींकडून रात्री 11 ते 12 वाजताच्या सुमारास काचाला दगड मारले। त्यामुळे खासगी बसेसचे मोठे नुकसान यावेळी झाले आहे। तसेच काही नागरिकांना माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस स्टेशन यांना माहिती दिली असता घटनास्थळी तात्काळ रामदासपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व पुढील तपास करीत आहेत। हाँ